सुनील शितप याचे मुंबईमध्ये अनेक अनधिकृत हॉटेल्स आणि मालमत्ता असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात बोलताना दिली आहे। मुंबईमध्ये कुठे कुठे आहेत त्याच्या अनधिकृत मालमत्ता याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी। घाटकोपरमध्ये इमारत कोसळून जी दुर्घटना घडलेली आहे त्या घटनेत आरोपी असलेला सुनील शितप याला अटक करण्यात आलेली आहे। मात्र आता चौकशीत अनेक गोष्टी समोर येत आहेत की सुनील शितप याचा अनधिकृत बांधकामांचा गोरख धंदाच होता। घाटकोपर पवई अशा आसपासच्या परिसरात त्याची अशी अनेक बेकायदेशीर बांधकामं असल्याचं बोललं जाते। त्यापैकी हे एक बांधकाम म्हणजे पवईचा जो रोड आहे, पवई तलावाच्या बरोबर विरुद्ध दिशेला रूमर्स लॉन्ज नावाचं एक छोटेखानी हॉटेल आहे। शिपिंग कॉर्पोरेशनच्या कंपाऊंडला लागूनच असलेलं हे बांधकाम देखील बेकायदेशीर असल्याचं बोललं जातं। या संदर्भात पालिकेकडे काँग्रेसच्या एका नगरसेविकेने तक्रार देखील केली होती। मात्र त्यानंतर या स्ट्रक्चरबाबत, या बांधकामाबाबत कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाहीये। या उलट बिनदिक्कतपणे हा धंदा इथं सुरू आहे, हा व्यवसाय सुरू आहे आणि मुंबईत अशा अनेक ठिकाणी शितप याचं बांधकाम आणि त्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळते। तेव्हा आता पालिका प्रशासन खरोखरच सेनेचा पदाधिकारी असलेल्या या व्यक्तीच्या विरोधात कुठेतरी कानाडोळा करत होती का, कारवाई टाळाटाळ करत होती का, असा सवाल उपस्थित होतोय। कारण की याच शितप याच्या घाटकोपर इथल्या नर्सिंग होमच्या नूतनीकरणादरम्यान ही इमारत पडल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय। तेव्हा एकूणच पालिकेचं या संदर्भातलं एकंदरीत कारवाईचं न करण्याचं धोरण आणि कुठेतरी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाशी जोडलेल्या असलेल्या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा कुठेतरी होताना दिसतोय। कॅमेरामन अजय गुप्ता, अमेय राणे, ABP माझा, मुंबई।